पुढची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 1 जागा येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हिंगोली परभणीच्या जागेवर शिवसेना लढण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यामध्ये यश आल्याचं दिसतंय आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। तर पुण्याच्या जागेवर भाजपाचा दावा कायम आहे। याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आणि त्यानंतर अंतिम निर्णय होणार। महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला काय असेल आपण त्यावर एक नजर टाकूयात। भाजपा 12 जागा, शिवसेनेला 4 जागा मिळतील, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा जाण्याची शक्यता आहे। आता कोणत्या पक्षाला कुठली जागा जाऊ शकते तर आपण पाहूया। भाजपाला अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा आणि नांदेड। तर पुण्याच्या जागेवर देखील भाजपाचा दावा कायम आहे। भंडारा, गोंदियाची जागा देखील भाजपाला जाणार असं बोललंय। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या जागेवर सुद्धा भाजपाचा दावा आहे। संभाजीनगर आणि जालना, नागपूरमध्ये देखील भाजपाचा गड समजला जातो, त्यामुळे नागपूरची जागा देखील भाजपाच्या वाट्याला गेली आहे।